महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दीनिमित्त कोल्हापूर शहरात आज फुले यांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला। त्याशिवाय सवाद्य दिंडी काढून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यात आला। महात्मा फुले यांचे ग्रंथ आणि साहित्य संपदा पालखीत ठेवून निघालेल्या दिंडीनं लक्ष वेधून घेतलं। महात्मा फुले यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची शपथ उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी घेतली। दरम्यान विविध संस्था संघटनांच्या वतीनं महात्मा फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। बिंदू चौकात दिवसभर महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे। यानिमित्त महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी दिंडी काढण्यात आली। खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, सरोज पाटील, डॉक्टर बाबूराव गुरव, समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, ज्ञानेश महाराव, सीमा पाटील, डॉक्टर बाबूराव गुरव, अनिल माने, संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता दिंडी काढण्यात आली। दिंडी मार्गात महात्मा फुले यांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला। बिंदू चौकातून सुरू झालेली दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका, CPR मार्गे छत्रपती शाहू समाधी स्थळावर आली। या ठिकाणी दिंडीचा समारोप झाला। महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करण्यात आली। कोल्हापूर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचं अतूट नातं आहे। त्यामुळेच महात्मा फुले यांचे विचार कोल्हापूर जिल्ह्यातील घराघरात पोहोचवूया असं आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केलं। महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या मुक्तीचा जाहीरनामा शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी ग्रंथात लिहिला। त्या विचारानं शेतकरी चळवळ वाढली पाहिजे असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी नमूद केलं। समता अधिष्ठित समाज निर्मितीचं महात्मा फुले यांचं कार्य सर्वांनी मिळून पुढे नेऊया असं आवाहन गिरीश फोंडे यांनी केलं। महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या हक्काचा आग्रह धरला। त्यामुळेच गरीब वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवूया असं आवाहन माणिकराव साळुंखे यांनी केलं। सीमा पाटील, संदीप देसाई, महेश जाधव आणि वसंतराव मुळीक यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी IC शेख, भारत पवार, दिलीप सावंत, चंद्रकांत यादव, शिवाजी परुळेकर, अनुराधा भोसले, अस्मिता चिन्मयी, कादर मलबारी, दगडू भास्कर, अनिल माने, सुवर्णा तळेकर, उत्तम पाटील, रवी जाधव, दिगंबर लोहार, आलोक जत्राटकर, भारत घोंगडे, रुपाली वायदंडे, गीता हासूरकर, बाबासाहेब देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा स्मारकासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सोनाबाई पाटील, आनंदीबाई वाडकर, अनुसूया पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महेश जाधव, अशोक पवार, राजाभाऊ मालेकर, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, फिरोज खान, महादेव पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या। सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आलं। BG खाडे महाविद्यालयाच्या वतीनं ग्रंथदिंडी काढण्यात आली। यावेळी जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार, सचिन पाटील, गणी आजरेकर, आलोक जत्राटकर, विजय देवणे उपस्थित होते।